नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जून 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:09 आणि यमगंड काळ सकाळी 7:22 ते 9:04 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 11:05 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे आणि नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र अष्टम स्थानात भ्रमण करेल. हा चंद्र द्वितीयातली हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जी काही तुमची महत्त्वपूर्ण कामं असतील ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेतली ते अगदी सहजपणे पूर्ण होतात आणि ते त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं, शारीरिक दुखापत होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्या राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतर दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. भावभावनांचं नियंत्रण सुटेल आणि त्यामुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्या प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र 6व्या स्थानात भ्रमण करेल. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा होतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. लाभातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र 4थात भ्रमण करेल. हा चंद्र दशमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं कराल. ट्रॅव्हलिंग वगैरे होईल ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत करा. परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात खटके वगैरे होऊ शकतील. काळजी घ्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमची जी काय आर्थिक संदर्भातले कामं असेल ते करून घ्या, सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, परंतु ती अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. अष्टमात असणाऱ्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार कुठलेही करू नका. गुंतवणूक, खर्च यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेस हा चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. मात्र धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काय चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ असणाऱ्या चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र तुमच्या वेळात भ्रमण करेल. षष्ठातल्या हर्षबरोबर प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. दुपारच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र नंतरचा कालावधी तुमच्यासाठी त्रासदायक होणार आहे. स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकडे यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. स्ट्रेस थोडंसं जास्त जाणवेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारमधल्या कालावधीमध्ये जे तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कामं आहेत ते उरकून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. मित्रपरिवारावर सुद्धा नातेसंबंध ताणले जातील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ही आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र 10व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. महत्त्वपूर्ण कामं होतील. काही चांगलं इंट्युशन होतील. फिरणं वगैरे जास्त होईल. मूड तुमचा पॉझिटिव्ह राहील. तुमच्यामध्ये एनर्जी लेवल आणि कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही स्ट्रेस टेन्शन येऊ शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठांबरोबर खटके उडू शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात दुपारनंतर अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:05 हा चंद्र भाग्यात भ्रमण करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. तुमचा मूड अगदी सकारात्मक होईल, पॉझिटिव्ह होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण कुठलेही प्लॅन दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका किंवा प्रत्यक्ष उपयोगात आणू नका. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन्स येऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी दुपारनंतरचा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.